केवायसीच्या कचाट्यात यवतमाळ जिल्ह्यातील लाडकी बहिणी सापडलेल्या आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले की काय, असा प्रश्न येथे निर्माण झालेला आहे. राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या यवतमाळ जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते अद्याप जमा न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ई केवायसी पूर्ण न झाल्याचे तांत्रिक कारण पुढे करत प्रशासनाने हजारो महिलांचा लाभ रोखला असून या गोंधळामुळे महिलांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शासनाने ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अचानक ई केवायसी प्रक्रियाच बंद करण्यात आली आहे. परिणामी ज्या महिलांची तांत्रिक कारणास्तव ई केवायसी पूर्ण होऊ शकली नाही, त्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झालेले नाही. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात नेमक्या किती महिलांचे पैसे या तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत याची साधी आकडेवारीही जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळ येथील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात दररोज लाडक्या बहिणींचे जथ्थेच्या जथ्थे चौकशीसाठी धडकत आहेत. तासन तास रांगेत उभ्या राहणाऱ्या या महिलांना ई केवायसी नसल्याने पैसे थांबले आहेत या एकाच वाक्यपलीकडे कोणतेही ठोस उत्तर दिले जात नाही. पुढील ई केवायसी कधी सुरू होणार आणि रखडलेले पैसे कधी मिळणार यावर आम्हाला कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याचे बाल विकास विभागाचे अधिकारी विशाल जाधव यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. 31 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना यामध्ये ई केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली होती. 31 डिसेंबर नंतर मात्र ती ई केवायसी करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून आमच्या कार्यालयामध्ये अनेक महिला येत आहेत आणि त्यांचा लाभ बंद झाल्याचे असं ते सांगत आहेत. त्या अनुषंगाने तपासणी केली असता असं लक्षात येतं की त्यांची ई केवायसी चुकलेली आहे किंवा त्यांनी ई केवायसी करताना त्यांच्याकडनं काहीतरी चुकीचं भरण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांचा लाभ सध्या बंद झालेला आहे. परंतु इथं येणाऱ्या सर्व महिलांकडनं आम्ही त्यांचा आधार नंबर घेत आहोत आणि त्यांचं नाव लिहून घेत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही आयुक्तालयाकडे आणि शासनाकडे आम्ही याच्याबाबत मार्गदर्शनसुद्धा मागितलेलं आहे. सरकारकडून ई केवायसीची पोर्टल किंवा प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचे काही निर्देश आहेत का? सध्या तरी याबाबत कुठलेही निर्देश नाहीत, परंतु आम्ही शासनाला सर्व सध्या परिस्थिती आयुक्तालयांमार्फत कळवलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात केली. त्यानंतर पैसे नाही आले, त्यापूर्वीचे आले होते, त्यापूर्वीचे पूर्ण आले. आता मग काय म्हणणं आहे आपलं? पैसे आता आले पाहिजे ना आम्हाला, आले पाहिजे ना सगळे.